हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशन मध्ये घेऊया 26 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. ओके, तर फर्स्ट न्यूज आहे गव्हर्नमेंटने 1 इयरचं एक्सटेन्शन जे आहे आरबीआय डेप्युटी गव्हर्नर रावी शंकर यांना काय केलं आहे, 1 इयरचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं आहे. गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेलं आहे आरबीआय डेप्युटी गव्हर्नर यांचं टर्म टी आरबी शंकर फॉर द पिरियड ऑफ 1 इयर. 1 वर्षासाठी त्यांचं एक्सटेंड केलेलं आहे टर्म. तर कोणी केलेलं आहे ते द अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेलं आहे रिअपॉइंटमेंट ऑफ टी रावी शंकर, जे डेप्युटी गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर आहे. त्यांचं 1 वर्षासाठी एक्सटेन्शन केलेलं आहे आणखी, आणि त्यांना रिअपॉइंट करण्यात आलेलं आहे. द अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट यांनी अप्रूव्ह केलेली आहे त्यांची रिअपॉइंटमेंट 1 वर्षाकरता. ओके, आणि ती इफेक्ट मध्ये कधीपासून येणार आहे? 3 मे 2024 पासून ती इफेक्ट मध्ये येणार आहे. म्हणजे तेव्हापासून ते काय करेल? ओके, आता तर ते आहेच, आणि 3 मे 2024 पासून इफेक्ट मध्ये येणार आहे जे एक्सटेन्शन आहे ते. ओके, त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं आरबी डेप्युटी गव्हर्नर मे 2021 मध्ये. मे 2021 मध्ये त्यांना आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं होतं 3 वर्षाकरता. तर त्यांचे जे 3 वर्ष आहे ते एंड म्हणजे संपणार आहेत, आणि नंतर त्यांचं एक्सटेन्शन जे आहे 3 मे 2024 पासून चालू होणार आहे. त्यांनी आरबीआय कधी जॉईन केलेलं होतं? 1990 मध्ये त्यांनी आरबीआय जॉईन केलेलं. त्यांनी सेंट्रल बँक मध्ये व्हेरियस पोझिशन्सवर वर्क केलेलं आहे. ओके, काय होते ते? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. कधी? त्यांचे जे पोझिशन आहे ऍज अ डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांना जी पोझिशन मिळाली त्याआधी ते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून वर्क करत होते आरबीआय मध्ये. त्यांनी आणखी कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे? 2005 ते 2011 मध्ये त्यांनी IMF कन्सल्टंट म्हणून पण काम केलेलं आहे. आणखी कुठे चेअरमॅन पण होते ते इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस IFTIS. ओके, त्यांचं जे आरबीआयचं प्रोफेशनल काय करिअर आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ऍज अ चेअरमॅन म्हणून वर्क केलेलं आहे IFTS मध्ये, आणि मेंबर ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते REBIT मध्ये, आणि मेंबर ऑफ गव्हर्निंग काउन्सिल IDRBT मध्ये होते. ओके, तर हे त्यांचे वर्क आहे. त्यांनी कुठे कुठे वर्क केलेलं आहे आरबीआय आरबीआय मध्ये काम करण्या व्यतिरिक्त. सोबतच त्यांनी IMF कन्सल्टंट म्हणून पण काम केलेलं आहे 2005 ते 2011 पर्यंत. आरबीआय त्यांनी 1990 मध्ये जॉईन केलेलं होतं, आणि व्हेरियस पोझिशन्स जे आहे ते सेंट्रल बँक मध्ये त्यांनी होल्ड केलेले आहे, तिथे वर्क केलेलं आहे. आणि डेप्युटी गव्हर्नर ची पोझिशन त्यांना मिळण्याआधी त्यांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून पण काम केलेलं आहे आरबीआय मध्ये. ओके, तर कोणी काम केलेलं आहे? टी रावी शंकर, आणि त्यांची रिअपॉइंटमेंट झालेली आहे. म्हणजे त्यांना आणखी 1 वर्षाचं काय दिलेलं आहे? एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यांना एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, जेव्हा त्यांची काय 3 मे 2024 पासून ते काय होणार आहे? इफेक्ट मध्ये येणार आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज जे आहे उसेन बोल्ट यांना काय बनवण्यात आलेलं आहे? अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे, जे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 जे होणार आहे त्याचा अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे उसेन बोल्ट यांना. तर द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांनी अनाऊन्स केलेलं आहे, जे ऑलिम्पिक लेजंड आहे उसेन बोल्ट यांना अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे, जे अपकमिंग ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जे आहे त्याकरता. त्यांनी वेस्ट इंडिज आणि US मध्ये काय होणार आहे ती मॅचेस जे आहे ते होणार आहेत 1 ते 1 to 29 जून 2024 मध्ये, जे ICC मेन्स T20 वर्ल्ड कप आहे ते होणार आहे. तो त्याकरता अँबॅसेडर म्हणून उसेन बोल्ट यांना अनाऊन्स केलेला आहे. कोणी? द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने, ICC ने. बोल्ट यांनी त्यांची हिस्ट्री कधी क्रिएट केलेली होती? जेव्हा 2016च्या ऑलिम्पिक गेम्स मध्ये
2016चे जे ऑलिम्पिक गेम्स होते रिओ मध्ये, तेव्हा त्यांनी काय 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑलिम्पिक गेम्स मध्ये मिळवले होते. त्याला ट्रिपल ट्रिपल असं म्हणतात. ओके, ट्रिपल ट्रिपल. 3 गोल्ड मेडल 3 कॉन्सिक्युटिव्ह ऑलिम्पिक गेम्स मध्ये त्यांनी मिळवलेले होते. तेव्हापासून त्यांची जे आहे म्हणजे हिस्ट्री क्रिएट झालेली होती तेव्हापासून. आणि त्यांना स्टारडम कधी मिळालं, या म्हणजे वर्ल्ड वाईड स्टारडम कधी मिळालं त्यांना, त्यांच्या जर्नीमध्ये 2008 मध्ये ऑलिम्पिक गेम्स जे झालेलं होतं बीजिंग मध्ये, तिथे त्यांनी 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर यामध्ये त्यांनी रेकॉर्ड बनवला होता, वर्ल्ड रेकॉर्ड. तिथनं त्यांना वर्ल्ड वाईड स्टारडम हे मिळालेलं होतं 2008च्या ऑलिम्पिक गेम्स मध्ये जे झालेलं होतं बीजिंग मध्ये. ओके, आता हे काय झालं, आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कपचे अँबॅसिडर. ओके, आता बघूया आपण आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कपचं. तर वुमेन्सचे कोण झालेले आहे, आयसीसीने कोणाला, सना मीर यांना काय केलेलं आहे, आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कपचा अँबॅसिडर बनवलेला आहे. तर त्यांनी पाकिस्तानला रिप्रेझेंट केलं होतं कशामध्ये, 226 इंटरनॅशनल गेम्स मध्ये 137 ऑफ देम ऍज अ स्कीपर म्हणून त्यांनी केलेले होते. त्यांना काय बनवण्यात आलेलं आहे, अँबॅसिडर वुमेन्स T20 वर्ल्ड कपचं. तर हे काय आहे, वेटरन पाकिस्तानी क्रिकेट आहे. सना यांनी फीचर केलेलं होतं नंबर ऑफ आयसीसी टुर्नामेंट्स मध्ये. त्यांचे जे फॉर हर कंट्री, त्यांच्या कंट्रीसाठी त्यांनी नंबर ऑफ आयसीसी टुर्नामेंट मध्ये त्या फीचर झालेल्या होत्या सना, ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे क्वालिफाईंग इव्हेंट. आणि त्यांची जे फायनेस्ट मुवमेंट होती ते 2008 आयसीसी वुमेन्स क्वालिफाईंग सिरीज मध्ये काय झाली होती, त्यामध्ये त्यांनी काय फायनेस्ट मुवमेंट होती त्यांची ती. त्यांनी आणखी काय काय जिंकलेलं आहे, सना वॉन जॉईंट प्लेयर ऑफ सिरीज अवॉर्ड, जॉईंट प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड त्यांनी जिंकलेला आहे फॉर द टुर्नामेंट. ओके, तर हे झालं कशाबद्दल, आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप आणि आयसीसी वुमेन्स T20 वर्ल्ड कप बद्दल. त्यांचे ब्रँड अँबॅसिडर जे आहे ते अनाऊन्स करण्यात आलेले आहे. आणि अनाऊन्स कोणी केलेले आहे, आयसीसीने, द इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल यांनी अनाऊन्स केलेले आहे. ओके, आणि मेन्सचे कोण आहे, मेन्सचे आहे उसेन बोल्ट आणि वुमेन्सच्या कोण आहे, सना मीर. नेक्स्ट बघूया आता. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे, नेपाळ आणि कतर यांनी काय केलेलं आहे, ऍग्री केलेलं आहे कशा करता, जे व्हेरियस सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये कोऑपरेशन इन्क्रीज करण्याकरता त्यांचा ऍग्रीमेंट झालेला आहे आणि अंडरस्टँडिंग झालेला आहे. तर नेपाळ अँड कतर यांनी काय केलेलं आहे, ऍग्रीमेंट आणि अंडरस्टँडिंग जे आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी ऍग्रीमेंट आणि अंडरस्टँडिंग जे आहे झालेलं आहे त्यांचं, आर्ट अँड कल्चर, एज्युकेशन, कम्युनिकेशन, youth and sports, legal assistance and the industry and commerce sector. तर या एवढ्या सेक्टर्स मध्ये त्यांचं काय झालेलं आहे, ऍग्रीमेंट आणि अंडरस्टँडिंगचं कोलॅबोरेट झालेलं आहे नेपाळ आणि कतर. तर जो ऍग्रीमेंट आणि जो MOU आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, तो कोणत्या ओकेजनवर साईन झालेला, तर अमीर ऑफ कतर शेख तमीम बिन हमीद अल थानी हे स्टेट व्हिजिटवर होते. तर त्यांच्या स्टेट व्हिजिटच्या ओकेजनवर हा MOU जो आहे तो साईन झालेला आहे. मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स चे कोण स्पोक्स पर्सन होते, स्पोक्स पर्सन ऍट द मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स अमृत बहादूर राय यांनी काय सांगितलेलं आहे की हा MOU जो आहे तो तेव्हा त्या ओकेजनला साईन झालेला आहे म्हणून. सिमिलरली काय आहे, द MOU रिलेटेड टू एक्सचेंज ऑफ इन्व्हेस्टमेंट, तर एक्सचेंज ऑफ इन्व्हेस्टमेंट जो आहे तो पण साईन झालेला आहे बिटवीन कोणाकोणामध्ये, द फेडरेशन ऑफ नेपाली चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री अँड द कतर चेंबर्स ऑफ कॉमर्स इन प्रायव्हेट सेक्टर. तर जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यामध्ये पण त्यांचा MOU साईन झालेला आहे, द फेडरेशन ऑफ नेपाली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि द कतर चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्यामध्ये. तर असा MOU आणि अग्रीमेंट आणि अंडरस्टँडिंग साईन झालेला आहे नेपाळ आणि कतर यांच्यामध्ये. नेपाळ बद्दल बघूया आपण आता. नेपाळचं कॅपिटल आहे काठमांडू, करन्सी आहे नेपालीज रुपी,
प्रेसिडेंट कोण आहे तिथले? रामचंद्र पौडेल. प्राईम मिनिस्टर आहे पुष्पा कमल दहाल. ओके, बघूया आता नेक्स्ट न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे की IBM जी आहे तिने एक्वायर केलेला आहे. कोणाला एक्वायर केलेला आहे? IT मेजर IBM यांनी एक्वायर्ड केलेला आहे मल्टी क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ऑटोमेशन कंपनी. कोणती आहे ती? HashiCorp. तर IBM नी HashiCorp हिला एक्वायर केलेला आहे $35 पर शेअर इन कॅश मध्ये, किंवा एंटरप्राइज व्हॅल्यू जी आहे ती आहे $6.4 बिलियन. तर यांच्यामध्ये काय झालेलं आहे? IBM नी HashiCorp यांना एक्वायर्ड केलेलं आहे. ओके, ही काय आहे? क्लाउड सॉफ्टवेअर प्रोव्हायडर आहे. HashiCorp जी आहे क्लाउड सॉफ्टवेअर प्रोव्हायडर आहे. तिला एक्वायर्ड केलेला आहे IBM नी $6.4 बिलियन मध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे ती काबिल यांनी CSIR NGRI यांच्यासोबत काय केलेलं आहे? एक MOU साइन केलेला आहे. बघूया आता. काबिल म्हणजे खनिज विदेश इंडिया लिमिटेड यांनी MOU साइन केलेला आहे विथ काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नॅशनल जिओफिजिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत. तर हा जो कोलॅबोरेशन आहे, हा जो MOU आहे, हा कशा करता साइन झालेला आहे? जे ऑनगोईंग जे प्रोजेक्ट आहेत त्यांना चालना देण्याकरता झालेला आहे हा कोलॅबोरेशन. आणि जे लॉंग टर्म फॉस्टर लॉंग टर्म कशामध्ये, कोणत्या फील्डमध्ये? जिओफिजिक्स इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये लॉंग टर्म जे फॉस्टर लॉंग टर्म फील्ड ऑफ जिओफिजिक्स इन्व्हेस्टिगेशन याकरता आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे त्यांना चालना देण्याकरता हा जो कोलॅबोरेशन आहे तो झालेला आहे आणि MOU साइन झालेला आहे. कोणामध्ये? काबिल मध्ये आणि CSIR NGRI मध्ये. तर हा कोलॅबोरेशन जो आहे तो कशावर फोकस करत आहे? जिओफिजिक्स, जिओकेमिकल, जिओलॉजिकल सर्वेज, डाटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड मॉडेलिंग, सायंटिफिक नॉलेज शेअरिंग, टेक्निकल सपोर्ट आणि ऍडवायझरी सर्व्हिस. तर एवढ्या हे जे टॉपिक्स आहे या टॉपिक्सवर फोकस करणार आहेत हा MOU. ओके, आता काबिल बद्दल बघूया. तर काबिल काय आहे? काबिल हा एक जॉईंट व्हेंचर आहे. 3 पब्लिक सेक्टरचे जे अंडरटेकिंग्स आहे तो हा काबिल हा जॉईंट व्हेंचर आहे कंपनी. ओके, तर कोणत्या कोणत्या आहेत त्या? नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड NALCO, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड HCL, आणखी मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड MECL. तर या 3 पब्लिक सेक्टरचे जे अंडरटेकिंग आहे त्याचा जॉईंट व्हेंचर आहे काबिल. ओके, आणि हे जे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे कंट्रोल कोण करतं? हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल करतं मिनिस्ट्री ऑफ माइन्स. मिनिस्ट्री ऑफ माइन्स जे आहे हे काबिल जे आहे म्हणजे जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे मिनिस्ट्री ऑफ माइन्स हा कंट्रोल करत असतो. तर ही झाली न्यूज कशाबद्दल? CSIR NGRI यांचा काय झालेला आहे? MOU साइन झालेला आहे काबिल सोबत. फॉर कशासाठी? जे ऑनगोईंग त्यांचे प्रोजेक्ट्स आहे त्याला चालना देण्यासाठी आणि कोणत्या कोणत्या टॉपिक्सवर फोकस करणार आहेत ते. तर हे जे टॉपिक्स आहे जिओफिजिक्स, जिओकेमिकल अशा सगळ्या टॉपिक्सवर त्यांचा फोकस राहणार आहे मेनली. नेक्स्ट न्यूज आहे एशियन अंडर-20 ऍथलीट चॅम्पियनशिप जे झालं त्यामध्ये ऋतिक राठी यांनी काय सिल्वर मेडल पटकावलेला आहे. कशामध्ये? जे डिस्कस थ्रो आहे, डिस्कस थ्रो याला डिस्क थ्रो पण म्हटलं जातं. जसं एक असतो गोळाफेक, आणखी भालाफेक असतो, भालाफेक म्हणजे जॅव्हलिन थ्रो, आणि थर्ड जो असतो तो डिस्क थ्रो असतो. डिस्क थ्रो असतो म्हणजे डिस्कस असतो, तो एक प्रकारचे डिस्क असतात त्याला असं थ्रो करत असतात. ओके, जसं काय गोळाफेक जो असतो तसा गोळा फेकतात, तसंच डिस्क थ्रो पण डिस्क थ्रो करत असतात. सेम त्याच्यासारखंच आहे. तो त्यामध्ये सिल्वर पटकावलेला आहे कोणी? ऋतिक राठी यांनी. तर बघूया एशिया अंडर-20 ऍथलीट चॅम्पियनशिप जे झालं 2024 मध्ये कुठे? दुबईमध्ये झालेलं. तर तिथे
डिस्कस थ्रोअर ऋतिक राठी यांनी सिल्वर मेडल पटकावलेलं आहे ओपनिंग इंडियाज मेडल टॅली. ओके, राठी यांनी रजिस्टर्ड केलेला आहे बेस्ट थ्रो त्यांचा 53.01 मीटर आणि त्यांनी तो स्पॉट मिळवलेला आहे 53.01 मीटर थ्रो करून. सेम दीपांशु शर्मा आणि रोहन यादव यांनी पण गोल्ड आणि सिल्वर पटकावलेला आहे, पण कशामध्ये? जॅव्हलिन थ्रो मध्ये. सो हे झालं डिस्क थ्रो, हे आहे जॅव्हलिन थ्रो. दीपांशु शर्मा यांनी गोल्ड पटकावलेला आहे आणि रोहन यादव यांनी सिल्वर पटकावलेला आहे मेन्स जॅव्हलिन थ्रो मध्ये, जे कुठे झालं? एशिया अंडर-20 ऍथलीट चॅम्पियनशिप दुबई मध्ये झालेलं. ओके, दीपांशूचा थ्रो डिस्टन्स किती होता? 70.29 मीटर होता दीपांशूचा. आणि जे त्यांचे उत्तर प्रदेशचे स्टेटमेट आहे रोहन यादव, त्यांचा बेस्ट किती होता? 70.03 मीटर. ओके, 70.29 मीटरचे जे आहे त्यांचा डिस्टन्स होता, म्हणून त्यांना गोल्ड मिळालेलं आणि 70.03 मीटर मुळे त्यांना सिल्वर मिळालेलं. ओके, हे जॅव्हलिन थ्रो बद्दल झालं. नेक्स्ट आहे आणखी प्रियांशू ते पण यूपीचे आहे. ते पण गोल्ड जिंकू शकत होते. ओके, इन मेन्स 1500 मीटरचे जे मॅच झाली त्याच्यामध्ये ते गोल्ड मिळवू शकत होते, पण त्यांना सिल्वर मिळालेलं. का बरं? जे कतरचे जे ऐटोग्लू गाझी आहे त्यांना काय मिळालेलं? गोल्ड मिळालेलं, म्हणून यांना सिल्वर मिळालेलं. ओके, येस. ओके, हे पण यूपीचेच आहे. जे लास्ट इयर चॅम्पियनशिप जे झालं त्यामध्ये इंडिया जी आहे ती कोणत्या प्लेसवर होती? थर्ड प्लेसवर होती. इंडिया वॉज प्लेस थर्ड. टोटल 19 मेडल्स होते इंडियाकडे, इन्क्लुडिंग 6 गोल्ड मेडल्स. ओके, मागच्या वर्षीची जी चॅम्पियनशिप झाली त्यामध्ये इंडिया थर्ड प्लेसवर होती विथ 19 मेडल्स आणि टोटल किती? 6 गोल्ड मेडल्स इंडियाकडे होते. तर हे झालं ऋतिक राठी बद्दल. ऋतिक राठी जी आहे त्यांना काय मिळालेलं? सिल्वर मेडल मिळालेलं डिस्क थ्रो मध्ये. ओके, त्यांना डिस्क थ्रो मध्ये मिळालं आणि जॅव्हलिन थ्रो मध्ये दीपांशु शर्मा यांना गोल्ड आणि रोहन यादव यांना सिल्वर मिळालेलं. ओके, आणि सगळे कुठले आहे? यूपीचेच आहे. आणि जे चॅम्पियनशिप झालं ते दुबईमध्ये झालं चॅम्पियनशिप, जे होतं एशिया अंडर-20 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024. ओके, बघूया नेक्स्ट न्यूज. ओके, 1 सेकंड. हॅलो. ओके, चला बघूया नेक्स्ट न्यूज. आता नेक्स्ट न्यूज जी आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO ने काय डेव्हलप केलेलं आहे? बुलेट प्रूफ जॅकेट डेव्हलप केलेलं आहे आणि लाइटेस्ट आहे ते. ओके, लाइटेस्ट बुलेट प्रूफ जॅकेट जे आहे इंडियाचं ते डेव्हलप केलेलं आहे DRDO ने. त्याचं वेट किती आहे? 9.7 kg. 9.7 kg हे त्याचं वेट आहे. ओके, तर जॅकेटला नाव काय देण्यात आलेलं आहे? भाभा कवच. भाभा कवच हे जॅकेटचं नाव आहे आणि कोणाच्या नावावरनं देण्यात आलेलं आहे? जे फिजिसिस्ट आहे, फिजिसिस्ट होमी जे भाभा यांच्या नावावरनं त्या जॅकेटला नाव देण्यात आलेलं आहे भाभा कवच. फिजिसिस्ट म्हणजे ज्यांनी स्पेशलाइज केलेलं होतं फिजिक्स मध्ये. ओके, होमी भाभा यांचं स्पेशलायझेशन होतं फिजिक्स मध्ये. ओके, ते फिजिसिस्ट आहे होमी भाभा, त्यांच्या नावावरनं भाभा कवच हे नाव देण्यात आलं, जे प्रोटेक्ट करेल 7.62 mm बुलेट्स जे आहे, म्हणजे 7.62 mm चे ज्या बुलेट्स आहे त्या बुलेट्सला काय देईल? ते प्रोटेक्ट करेल ते जॅकेट. ओके, म्हणजे ते आरपार नाही होणार त्या बुलेट्स. आणि कशाने बनलेलं आहे? ते कंपोजिट मटेरियल यांनी बनलेलं आहे आणि एक्सपेक्टेड आहे की ते सेफ्टी प्रोव्हाइड करेल सिक्युरिटी पर्सनलला. ओके, आणि एनहान्स होईल त्याच्यामुळे
सिक्युरिटी जे आहे ते एनहान्स होईल, सेफ्टी एनहान्स होईल. इट्स युनिट डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट DMSRDE कानपूरचे जे आहे द DRDO यांनी क्रिएट केलेलं आहे ते जॅकेट. अगेन्स्ट कशाच्या अगेन्स्ट मध्ये, म्हणजे कशाच्या अगेन्स्ट मध्ये ते प्रोटेक्शन देणार आहे. 7.62 by 54 RAPI लेवल 6 ऑफ BIS 17051. तर याच्या अगेन्स्ट मध्ये जे आहे ते जॅकेट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार आहे. आणि 6 बुलेट ते जॅकेट 6 बुलेट स्टॉप करू शकतं, म्हणजे 6 बुलेटचं ते आरपार नाही जाऊ शकत, त्यामधनं 6 बुलेट्स ते सहन करू शकतं. ओके, ते जॅकेट. तर अकॉर्डिंग टू द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स त्यांनी काय म्हटलेलं आहे की बुलेट प्रूफ जॅकेट जे आहे ते सक्सेसफुली टेस्ट केलेलं आहे. कुठे टेस्ट केलेलं आहे? टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी TBRL चंदीगडमध्ये. ओके, चंदीगडमध्ये जे बुलेट प्रूफ जे जॅकेट आहे त्याचं सक्सेसफुली टेस्टिंग झालेलं आहे. कोणी सांगितलं आहे हे? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी सांगितलेलं आहे. तर मला सांगा आता तुम्ही, डिफेन्स मिनिस्टर कोण आहे? तर आपले डिफेन्स मिनिस्टर कोण आहे सध्या? ते आहे राजनाथ सिंग. ओके, डिफेन्स मिनिस्टर. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट इराणचे जे प्रेसिडेंट आहे इब्राहिम रैसी यांनी इनॉग्रेट केलेलं आहे $514 मिलियन हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. कुठे केलेलं आहे ते इनॉग्रेट? श्रीलंकाच्या साऊथ ईस्टर्न रिजन मध्ये हे इनॉग्रेशन झालेलं आहे या प्रोजेक्टचं, हायड्रो पॉवर प्रोजेक्टचं. पार्शियली फंड कोणी केलेलं आहे? तेहराननी पार्शियली फंड केलेलं आहे. आणि लॉंग डिले झालं होतं, ते कामुळे डिले झालेलं, जे इंटरनॅशनल सँक्शन ऑन ऑइल अँड रिच नेशन्स आहे त्यामुळे हे डिले झालेलं होतं. सो तर एप्रिल 2008 पासनं जे इराणियन जे प्रेसिडेंट आहे त्यांनी फर्स्ट टाइम विजिट केलेला आहे श्रीलंकाला बाय इट्स देन प्रेसिडेंट महमूद अहमदीनेजाद. ओके, तर एप्रिल 2008 पासून त्यांनी फर्स्ट टाइम इराणियन जे प्रेसिडेंट आहे त्यांनी फर्स्ट टाइम आता विजिट केलेला आहे श्रीलंकाला. तर ते UMODP जे प्रोजेक्ट आहे त्याचं कॉस्टिंग किती आहे? $514 मिलियन त्याचं कॉस्टिंग आहे. जे इराणने किती प्रोव्हाइड केले? $50 मिलियन प्रोव्हाइड केल्यानंतर जे स्टार्ट आहेत, म्हणजे त्या प्रोजेक्टला स्टार्ट झालंय, किक ऑफ केलेलं आहे ते प्रोजेक्टने. सो श्रीलंका गव्हर्नमेंट आणि फराब एनर्जी अँड वॉटर प्रोजेक्ट जे आहे, फराब कंपनी ऑफ इराण, त्यांनी काय केलेलं? ऍग्री केलेलं 2008 एप्रिलच्या 2008 मध्ये ऍग्री केलेलं होतं त्यांनी या प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करण्याकरता. एप्रिल 2008 मध्ये इम्प्लिमेंट करण्याकरता या प्रोजेक्टला ऍग्री केलेलं होतं इराणने. ओके, जे इराणची कोणती कंपनी आहे? फराब कंपनी. तर टोटल कॉन्ट्रॅक्ट किती आहे त्याचा? $514 मिलियन हा टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे, सम अमाऊंट आहे. आणि द एक्सपोर्ट डेव्हलपमेंट बँक ऑफ इराण जे आहे त्यांनी किती फंड केलेला आहे? $50 मिलियन जो आहे तो फंड केलेला आहे अंटिल 2013 पर्यंत. सो ही न्यूज झाली की $514 मिलियन जो हायड्रो पॉवर जो प्रोजेक्ट आहे तो इनॉग्रेट केलेला आहे कोणी? इराणचे प्रेसिडेंट इब्राहिम रैसी यांनी. आणि कुठे केलेला आहे? साऊथ ईस्टर्न रिजन मध्ये श्रीलंकाच्या. नेक्स्ट बघूया. सो साऊथ कोरियाने लॉन्च केलेली आहे अर्थ ऑब्झर्वेशन नॅनो सॅटेलाइट. ओके, लॉन्च केलेली आहे नॅनो सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये. ही काय आहे? कॉन्स्टिलेशन ऑफ सॅटेलाइट बाय 2027 चा हा प्रोजेक्टचा हा एक पार्ट आहे. कॉन्स्टिलेशन ऑफ
सॅटेलाइट बाय 2027 प्रोजेक्टचा ही जे लॉन्च आहे हा एक पार्ट आहे. तर ते सॅटेलाइट काय आहे? निओन सॅट 1. निओन सॅट 1 ही सॅटेलाइट आहे जी काय करणार आहे? शेड्यूल टू बी डिप्लॉइड इन स्पेस ॲट अन अल्टिट्यूड ऑफ 520 किलोमीटर. ओके. आणि लॉन्च कुठनं केली गेलेली आहे? रॉकेट लॅब्स इलेक्ट्रॉन रॉकेट स्पेस पोर्ट इन महिया सिटी न्यूझीलँड. तर न्यूझीलँडचे जे काय आहे रॉकेट लॅब इलेक्ट्रॉन रॉकेट फ्रॉम अ स्पेस पोर्ट इथनं ती लॉन्च करण्यात आलेली आहे. निओन सॅट 1 याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे? इज अन ॲब्रिव्हिएशन ऑफ न्यू अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट कॉन्स्टिलेशन फॉर स्पेस फॉर नॅशनल सेफ्टी. ओके. हे त्याचं निओन सॅट 1चं हे फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म लक्षात घ्या. डेव्हलप कोणी केलेली आहे? डेव्हलप केलेली आहे कोरिया ऍडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी. आणि 100 किलोग्राम पेक्षा पण कमी त्याचं वेट आहे आणि अप टू 1 मीटर जे आहे ते अॅक्युरेसी ते देणार आहे. आणि हे सॅटेलाइट काय आहे? तर टोटल 11 सॅटेलाइट जे आहे 11 सॅटेलाइट मधली ही फर्स्ट सॅटेलाइट जी आहे ते त्यांनी लॉन्च केलेली आहे कोरियाने, जी काय करणार आहे? मॉनिटर करणार आहे आणि पिक्चर्स घेणार आहेत कोरियन पेनिन्सुला आणि जे सराउंडिंग्स आहे सराउंडिंग एरिया पॉइंटिंग आउट दॅट साऊथ कोरिया प्लॅन्स टू लॉन्च. आणखी काय लॉन्च करणार आहे ते? आणखी 5 सॅटेलाइट्स जे ते लॉन्च करणार आहेत. कधी? जून 2026 मध्ये. ओके. जून 2026 मध्ये आणखी 5 सॅटेलाइट्स ते लॉन्च करणार आहेत नॅनो सॅटेलाइट्स आणि सप्टेंबर 2027 पर्यंत ते आणखी 5 सॅटेलाइट जे आहे लॉन्च करणार आहेत. ओके. टोटल किती झाले मग? आधी झाली 1, 11 मधले आधी झाली 1, जून 2026 मध्ये ते 5 आणखी करणार आहे आणि 2027 सप्टेंबरच्या 2027 मध्ये आणखी 5 करणार आहे. टोटल झाल्या 11 नॅनो सॅटेलाइट. टोटल ते लोक 11 नॅनो सॅटेलाइट जे आहे ते लॉन्च करणार आहेत. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट न्यूज जी आहे स्वामी गौतमानंदा यांनी चार्ज घेतलेला आहे ऍज अ 17th प्रेसिडेंट ऑफ द रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन याचा. तर आता रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे प्रेसिडेंट कोण आहे? स्वामी गौतमानंद आणि ते 17th प्रेसिडेंट आहे. जे फाउंड कोणी केलेलं होतं? स्वामी विवेकानंद यांनी फाउंड केलेलं होतं हे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, ज्याचं हेडक्वार्टर आहे बेलूर मध्ये. बेलूर मध्ये कुठे? वेस्ट बेंगाल हावडा डिस्ट्रिक्ट मध्ये जे बेलूर आहे तिथे त्याचं हेडक्वार्टर आहे. स्वामी गौतमानंद जे आहे त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे? आधी जे 16th प्रेसिडेंट होते स्वामी स्मरणानंद यांना सक्सीड केलेलं आहे गौतमानंद यांनी. आणि स्वामी स्मरणानंदांनी जे आहे त्यांचं 26 मार्चला निधन झालेलं होतं कोलकातामध्ये वयाच्या 95व्या वर्षी. तर त्यानंतर आता गौतमानंद हे चार्ज घेणार आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून. कशाचे? रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांचे आणि 17 प्रेसिडेंट राहणार आहेत. स्वामी गौतमानंद जे आहे ते ओरिजिनली तमिळनाडूचे रेसिडेंट आहे पण ब्रॉटअप कुठे झालेले आहे ते? कर्नाटकमध्ये. म्हणजे बॉर्न झालेले तमिळनाडूमध्ये आणि त्यांचं ब्रॉटअप झालेलं पालन पोषण ते त्यांचं कर्नाटकमध्ये झालेलं. त्यांनी रामकृष्ण मठ रामकृष्ण मिशन न्यू दिल्ली युनिट मध्ये त्यांनी जॉईन केलं ऍज अ मॉन्क म्हणून. बिफोर टेकिंग ओव्हर ऍज अ ऍक्टिंग प्रेसिडेंट त्यांनी काय हँडल केलेलं आहे? जे चेन्नई युनिट मधलं रामकृष्ण मिशन आहे ते त्यांनी हँडल केलं ऍज अ सिनियर मोस्ट ट्रस्टी अँड व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. ओके. तर हे झालं स्वामी गौतमानंद बद्दल जे 17th प्रेसिडेंट राहणार आहे रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन याचे. क्वेश्चन्स घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे रिसेंटली गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेला आहे टेन्युअर
आरबीआय डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचं किती वर्षाकरता एक्सटेंड केलेलं आहे? 1 वर्षाकरता. नेक्स्ट, हु हॅज बीन नेम्ड ॲज अँबॅसेडर ऑफ द वुमेन्स T20 वर्ल्ड कप. तर वुमेन्स T20 वर्ल्ड कपचं अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेलं आहे? सना मीर यांना. आणि मेन्स T20 वर्ल्ड कपचं कोणाला बनवण्यात आलेलं आहे? उसेन बोल्ट यांना. विथ विच कंट्री नेपाळने रिसेंटली ऍग्री केलेलं आहे कॉपरेशन इन्क्रीज करण्याकरता? कशामध्ये? आर्ट अँड कल्चर, एज्युकेशन, कम्युनिकेशन, युथ अँड स्पोर्ट्स, लीगल असिस्टन्स आणि इंडस्ट्री अँड कॉमर्स सेक्टर मध्ये. तर कोणासोबत ऍग्री केलेलं आहे नेपाळने? तर कतर यांच्यासोबत ऍग्री केलेलं आहे इन्क्रीज करण्याकरता कॉपरेशन. नेक्स्ट, which IT major has acquired multi-cloud infrastructure automation company HashiCorp? किती मध्ये? फॉर $35 पर शेअर मध्ये इन कॅश और एंटरप्राइज व्हॅल्यू ऑफ $6.4 बिलियन. तर कोणत्या IT मेजर कंपनीने जे आहे HashiCorp याला अक्वायर केलेला आहे? IBM ने अक्वायर केलेला आहे. नेक्स्ट, रिसेंटली खनिज विदेश इंडिया लिमिटेड काबिल यांनी MOU साइन केलेला आहे. कोणत्या? कोणासोबत साइन केलेला आहे MOU? कशासाठी? टू प्रमोट लॉंग टर्म कॉपरेशन इन द फील्ड ऑफ जिओफिजिक्स इन्व्हेस्टिगेशन. तर जिओफिजिक्स इन्व्हेस्टिगेशनच्या फील्ड मध्ये लॉंग टर्म कॉपरेशन करता काबिल यांनी MOU साइन केलेला आहे CSIR NGRI सोबत. नेक्स्ट, विच इंडियन डिस्कस थ्रोवर यांनी सिल्वर मेडल मिळवलेला आहे? कशामध्ये? एशियन अंडर-20 ॲथलीट्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये, जे झालं दुबईमध्ये. तर ऋतिक राठी यांनी सिल्वर मिळवलेला आहे डिस्कस थ्रो मध्ये. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द वेट ऑफ लाइटेस्ट बुलेट प्रूफ जॅकेट? रिसेंटली डेव्हलप केलेला आहे कोणी? DRDOनी. तर ते लाइटेस्ट बुलेट प्रूफ जॅकेटचं वेट किती आहे जे रिसेंटली काय डेव्हलप केलेलं आहे DRDOनी? तर 9.7 kg त्याचं वेट आहे. नेक्स्ट, द UMODP प्रोजेक्ट ज्याची कॉस्टिंग किती आहे? $514 मिलियन इन श्रीलंका वॉज पार्शियली फंडेड बाय विच अदर नेशन? तर कोणत्या देशांनी पार्शियली फंड केला आहे त्या प्रोजेक्टला? इराण यांनी पार्शियली फंड केलेला आहे. विथ किती? $50 मिलियन त्यांनी फंड केलेला आहे. नेक्स्ट, रिसेंटली विच कंट्री हॅज लॉन्च NeonSat-1? कोणत्या कंट्रीने रिसेंटली NeonSat-1 नॅनो सॅटेलाइट जे आहे ते ऑर्बिट मध्ये लॉन्च केलेली आहे, जे की कॉन्स्टलेशन ऑफ सॅटेलाइट, क्रिएट अ कॉन्स्टलेशन ऑफ सॅटेलाइट्सचा एक प्रोजेक्टचा एक पार्ट आहे बाय 2027. ओके, तर साऊथ कोरियाने लॉन्च केलेली आहे नॅनो सॅटेलाइट. लास्ट क्वेश्चन, हु टूक ओव्हर ॲज द 17th प्रेसिडेंट ऑफ रामकृष्ण मठ अँड रामकृष्ण मिशन आफ्टर द डिमिनिश ऑफ स्वामी स्मरणानंद इन कोलकाता? तर कोणी चार्ज घेतलेला आहे? 17th प्रेसिडेंट म्हणून स्वामी गौतमानंद यांनी चार्ज घेतलेला आहे. ओके, तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. सोबतच इंस्टाग्रामला जॉईन करा, त्यावर वेगवेगळ्या ट्रिक्स असतात, जीकेच्या ट्रिक्स असतात, सोबतच मॅथ्सच्या ट्रिक्स असतात जे तुम्हाला युजफुल पडेल एक्झाम्स करता. ओके, थँक्यू.